या नगरीमध्ये शिव महापुराण कथा समस्त गावकरी इंजन गावकरी या गावकरी मंडळीने आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी भगवंताचा हा अतिशय हर्ष आणि आनंद निर्माण करणारा उत्सव साजरा होत आहे। गावकऱ्यांच्या परिश्रमामधून सर्वांना भक्ती, ज्ञान आणि त्याग, वैराग्य, सुख, शांती जीवन जगण्याचा उद्देश प्राप्त व्हावा, संदेश प्राप्त व्हावा म्हणून ही शिवकथा आणि हा गावकऱ्यांचा सप्ताह चालू आहे। येणाऱ्या पिढीला काय सांगतात भागवताच्या माध्यमातून? शिवपुराणाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आपण जीवन निर्व्यसनी कसं जगावं, आई वडिलांची सेवा करावी आणि आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य कर्म काय आहे याचा तत्परतेने विचार करून आपल्या जीवनाला सुंदर, सरळ आणि एकदम शास्त्रयुक्त जीवन जगण्याचा, सनातन वैदिक धर्माची ध्वजा पताका पुढे घेऊन जाण्याचा, छत्रपती शिवराय आदी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन पवित्र बनवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे। एक बाल कलाकार तुमच्याकडे आहे, काय विचार? हा आनुवंशिकता आहे आणि त्याच्या आवाजामध्ये अतिशय गोडवा निर्माण झालेला आहे। त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाचं भविष्य कसं घडवावं याचा ते जिवंत उदाहरण आणि आदर्श या ठिकाणी आहे। मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून मला संगीताची आवड आहे आणि माझं संगीतामध्ये 4 परीक्षा झालेल्या आहेत आणि 4थ्या वर्षापासून शिकत आल्यानंतर मला हे वारकरी संप्रदायाची आवड लागलेली आहे। कुठे भजन झालेलं आहे तुझं आतापर्यंत? माझं एक दिल्लीला झाले आहे आणि बीडला झालेला आहे आणि द्वारकेला झालं आहे। नांदेडमध्ये खूप ठिकाणी झाले। नांदेडकरांना काय सांगते? मी इंजे गावातील नागरिक आहे, तरी आमच्या गावामध्ये 2000 इसवी सन पासून आज रोजीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा व शिव महापुराण, ज्ञानयज्ञ तसेच भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्ती असे आम्ही एकंदरीत या वर्षी 26व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे। गावातील सर्व गावकरी, महिला मंडळी, बालगोपाळ व सामूहिक कार्यक्रमासहित सहभाग घेऊन सर्व गावकरी सहभाग घेतात आणि आम्ही समाज प्रबोधना देखील वारकऱ्या मार्फत समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम या इंजे गावातील नागरिकांनी व नगरवासियांनी सामूहिक वाटा उचललेला आहे। आणि आज आपल्या सर्व परिसरामध्ये जे बिबट्याचं थैमान झालेलं आहे त्यासाठी मी या प्रसार माध्यमातून सर्व नागरिकांना सूचित इच्छितो की त्यांनी रात्री जर आपण शेतकरी प्रधान असल्यामुळे आपल्याला शेताला, भुसाला, गव्हाला पाणी देण्यासाठी बाहेर पडावं लागतं, त्यामुळे हातामध्ये घुंगराची काठी व मोबाईल टॉर्च आणि त्यानंतर आपल्याला यापासून वाचवता येते। आपण जर त्या बिबट्याकडे टॉर्च मारली आणि घुंगराची काठी जर वाजवली, बिबट्या आपल्यावर आक्रमण करणार नाही। त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी रात्रीला घरच्या शौचालयाचा वापर करा आणि बाहेर न जाता, बिबट्या जो असतो त्याच्या वयापेक्षा, त्याच्या उंचीपेक्षा छोट्या याच्यावर हमला करतो, म्हणून सर्वांनी सतर्क राहावं आणि अखंड हरिनाम सप्ताह मोजे इंजे गाव येथे चांगला उत्सव, एक सोहळा आमच्या येथे, तसेच शिव महापुराण कथाकार आहेत सुरेश महाराज पांडवगावकर, हे बालयोगी आहेत, त्यांच्या मुखातून सर्व पंचक्रोशी मध्ये नांदेड तालुका या येथे चालू आहे। हा वर्धापन दिवस आम्ही असणारे पूर्ण गावकरी नित्य नियमानं आज जवळ असणार हा 26वा अखंड हरिनाम सप्ताह आहे, म्हणून आम्ही सर्वजण असणारा मोठ्या उल्हासाने या ठिकाणी साजरा करतो। या ठिकाणी हरिभक्त परायण सुरेश महाराज पांढरगावकर यांची शिवकथा आहे, तसेच रात्रीचे कीर्तन असणारे संपूर्ण त्या ठिकाणी असणारे भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, हरिभक्तपरायण किशन महाराज बरबरेकर, हरिभक्तपरायण या ठिकाणी काळे गुरुजी, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज, तसेच हरिभक्तपरायण राम महाराज सुगावकर व तसेच आपला एक छोटा बालक म्हणून कीर्तनकार आहे तोही असणारा या ठिकाणी उद्याच्याला आहे। त्यांचं नाव देवानंद महाराज आपलं कपलेश्वर सांगेकर व तसेच नारायण महाराज पांचाळ, हरिभक्तपरायण नारायण महाराज पांचाळ बरबडीकर यांचं पूजेचं कीर्तन आहे। आणि हरिभक्तपरायण बाबूराव महाराज बरबडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता होणार आहे। तरी आमच्या
सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं हा कार्यक्रम असणारा अत्यंत मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.